गुड मॉर्निंग वहिनी. अरे आनंदाना, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मस्त. दादा एवढं काय आश्चर्य वाटतंय तुम्हाला? आत्ता 2 मिनिटापूर्वी बोललो ना आपण. हो, आणि मी पुढे काही बोलायच्या आधी तुम्ही फोन ठेवून दिला आणि अशा लगेच पटकन ऑफिस मध्ये याल असं नव्हतं वाटलं मला. काय करणार? तुम्हीच केवढं सौजन्य दाखवलं आणि पटकन म्हणालात मी नाही पाठवू शकत कोणाला, मग यावं लागलं. पण कशासाठी पाठवायचंय हे सांगितलं का तुम्ही? मी विचारलं कुठे? मी विचारणार तेवढ्यात तुम्ही फोन कट केला. कसं विचारणार? हो, कारण तुम्ही फोनवर स्पष्टपणे नाही असं म्हणालात. आता सहसा आपण फोन केल्यानंतर काहीतरी विचारतो ना, प्रश्न असतो काहीतरी, पण नाही, त्याने डायरेक्ट नकार देऊन टाकला. मग आता काय करायचं माणसाने? इथे मी का आले असेल, का बरं मी कुणाला तरी पाठवा असं म्हणत असेल, हेच कुतूहल काही नाही या माणसाला. बघ ना, एक मिनिट. जनरली माणसाला पाठवा असं सांगताना आपण त्याचं कारणही सांगतो. तुम्ही तसं काहीच केलं नाहीत. मला जर कारण कळलं असतं तर मी पाठवलं असतं कोणाला तरी. हे घ्या, हे कारण. तुम्ही डबा घरी विसरून आला होतात. पण तुम्हाला डबा आणून द्यायची काय गरज होती? मी स्टाफला पाठवलं असतं कुठला तरी. काय विचित्रच पद्धत आहे नाही यांची थँक्यू म्हणण्याची. हो ना. का म्हणू मी थँक्यू? तुम्हाला सांगितलं होतं माझा डबा घेऊन यायला. असा माझा डबा उगाच घेऊन येत जाऊ नका. मी ड्रायव्हरला पाठवत जाईल. ते मला नका सांगू. मला याला सांग. नाही, मला सांगून काय उपयोग नाही, तिलाच सांग. एक्झॅक्टली. तुम्ही आणलात ना डबा, मग हे तुम्हाला सांगा. मी पण काही स्वतःच्या मर्जीने आणला नाहीये. ते तर मला आजींनी सांगितलं म्हणून मी घेऊन आले. कारण मी आजींना कुठल्याही गोष्टींना नाही म्हणू शकत नाही. नाही तर मला काही हौस नाहीये. नवीन नवीन ऑफिस सुरू झालेलं असताना वाट वाकडी करून तिथे उशीर होताना इथे येऊन तुमची बोलणी खायची, वर तुम्हाला खाऊ घालायचं. राहू द्या. गुड डे. निघते मी. येते हा आनंद दादा. बाय बाय वहिनी, टेक केअर. बाय बाय. किती रूढ आहेत ना या. नेहमी भांडतात, सतत कचकच कचकट किटकिट किटकिट, वैताग येतो माणसाला. खरंय, अगदी खरंय. आणि तुझं काय? माझं काय? तू फार मधाळ आणि गोड बोललास का त्यांच्याशी? कधी कधी मला शंका येते, आनंद दादा तू खरंच माझा मित्र आहेस का? हा, सारखी त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडत असतोस. त्यांची नाही, मी न्यायाची बाजू घेतो आणि ती घेत राहणार. हो, तू आणि न्याय, हो, ह्या दोन विरुद्धार्थी गोष्टी आहेत. समर, तू पण काही कमी नाही माहितीये ना. हा, सतत भांडत असतो त्यांच्याशी. नाही नाही, बरोबर आहे, देवाने करेक्ट बायको दिली तुला. तोडीस तोड आहे, तोडीस तोड. देवाने गाठी बांधून ठेवल्यात ना, बरोबरच केलंय. ऐक ऐक, ती फाईल बघ, ते सगळं चेक कर, सही कर आणि मग मला बोलव. बाय. सगळी रूढ माणसं माझ्या आयुष्यात आली आहेत. हा एक त्यातला अर्जुन. मीच एक गरीब सापडलोय सगळ्यात मध्ये.